यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून नितीन भुतडा यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्याने अर्ज दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं। तर दुसरीकडे शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे महायुतीत भाजप आणि शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं आता अधिकृत उमेदवार कोण हे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी समजेल। दरम्यान शिवसेनेचा उमेदवार हा परजिल्ह्यातील असल्यानं भाजपमध्ये नाराजी आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीची आमची महायुती आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर महायुती म्हणून या निवडणुकीला सामोर जात आहोत आणि अशा स्थितीमध्येही आम्ही या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे। जर युती जागा शिवसेनेला सुटली असेल, शिवसेनेनं कुठच्या दगडालाही उभं केलं तर तो आम्हाला मान्य राहील। शिवसेनेचा उमेदवार कोण द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार आमचा नाही, तो शिवसेनेचा आहे। शिवसेनेला जर ही जागा सुटली असेल आणि शिवसेना जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही महायुती म्हणून राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।